पुण्यात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 75 वर्ष डॉक्टरला अवघ्या 11 दिवसात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत तब्बल 12,31,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। ही फसवणूक जानेवारी महिन्यात एका अनोळखी मेसेजपासून सुरू झाली। स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करा आणि मोठा परतावा मिळवा असा दावा करण्यात आला। डॉक्टरांनी रस दाखवताच त्यांना VIP स्टॉक 24 नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले। या ग्रुपमधून आकर्षक गुंतवणूक योजनांची माहिती देत आरोपींनी विश्वास जिंकला आणि त्यानंतर डॉक्टरला एका बनावट ट्रेंडिंग ॲपवर नेण्यात आले। या ॲपवर खोटा नफा दाखवून योजना खरी असल्याचा भास निर्माण करण्यात आला। 7 मार्च ते 18 मार्च दरम्यान डॉक्टरने तब्बल 8 व्यवहार करत 8 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 12.31 कोटी रुपये ट्रान्स्फर केले। धक्कादायक म्हणजे जेव्हा त्यांनी आणखी पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आरोपींनी मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली। काही महिन्यांनी कोणताही परतावा न मिळाल्याने डॉक्टरांना फसवणुकीची जाणीव झाली आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे। झटपट नफ्याच्या आमिषाला बळी पडू नका, सावध राहा, सुरक्षित राहा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, पुणे।